नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे। अपडेट असे आहे की महिलांना तातडीची सूचना आलेली आहे। ही 2 कागदपत्रे असतील तरच तुम्हाला 2100 रुपयाचा लाभ भेटणार आहे। आता कोणती असणार आहे ती 2 कागदपत्रे, काय आहे अडचण, संपूर्ण अपडेट आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाडक्या क्रिएटिव्ह मराठीला चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचं आहे, कारण वेळोवेळी अशी अपडेट मी तुम्हाला देत असतो। तर चला कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा, ब्रेकिंग न्यूज आहे, महिलांना तातडीची सूचना दिलेली आहे। ही 2 कागदपत्रे असतील तरच तुम्हाला 2100 रुपयाचा लाभ भेटणार आहे। कोणती कागदपत्रे, सर्व कागदपत्रे आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तुम्हाला जर 2100 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा व्यतिरिक्त 2100 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 2 कागदपत्रे आता लागणार आहेत। कोणती 2 कागदपत्रे लागणार आहेत ते आपण जाणून घेत आहोत। तुम्हाला लाडक्या बहिणींचा लाभ आता 1500 वरून 2100 होणार आहे। महाराष्ट्रातील महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय योजना ठरलेल्या लाडकी बहीण योजना संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आता समोर आलेले आहे। विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महायुतीने आता योजनेतील रक्कम 1500 वरून थेट 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिलेले आहे। त्यामुळे महिला लाभार्थ्यांना आता 2100 रुपये कधीपासून सुरू होणार, कधीपासून मिळणार याचे आता वाट पाहत आहेत। याबाबत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी विधानसभेत अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे। आता तुम्हाला 2100 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल, 1500 वरून 2100 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्वरित ही 2 कागदपत्रे तयार ठेवायची आहेत। कोणती 2 कागदपत्रे लागणार आहेत जेणेकरून तुमचा लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे तो तुम्हाला 1500 वरून 2100 रुपये होऊ शकतो। तर चला आपण 2 कागदपत्रे जाणून घेऊयात। 2100च्या घोषणावर सभागृहातील स्पष्टीकरण। आमदार अनिल आरब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी या रकमेबद्दल स्पष्टीकरण दिलेले आहे। राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री 2100 रुपयाची कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही। यांनी सांगितले की सरकार एखादी योजना जाहीर करते तेव्हा जाहीरनामा ह्या 5 वर्षाचा असतो। अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल, मात्र सध्या 2100 रुपये देण्याची कोणतीही घोषणा झालेली नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 मिळण्यासाठी अजून तरी वाट पाहावी लागणार आहे। दरम्यान सर्व पात्र महिलांना मात्र फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील 1500 रुपये असा 2 महिन्याचा हप्ता म्हणजे 3000 रुपये